मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले सर्व पदाधिकारी आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे आहेत, काही करून. अनेक लोक हसतील, हसू देत, काही कारण मला काही हरकत नाही त्याला. पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार. सगळेच जण आम्ही त्या तयारीने लागलेलो आहोत. तुमच्यापर्यंत ही सगळी लोक येतील आणि मग त्याच्यानंतर युती होईल का, आपल्याला कोणत्या जागा मिळतील, असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका. जवळपास 250 ते 250 जागा आपण लढवणार आहोत. काही दिवसापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे शत्रू नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. बिनशर्त म्हणजे शर्ट काढून उघडा पाठिंबा दिला होता असं उद्धवजींनी तेव्हा सांगितलं. म्हणजे बिनशर्त पाठिंबा दिला. जणू काय महाराष्ट्रावरती फार मोठे उपकार करण्यासाठी मोदी आणि शहांचा जन्म झालाय. ज्या मोदी शहांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असं ते म्हणाले होते, त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला. यातच सगळं आलं. आणि आता फक्त एका महिन्यात त्यांची भूमिका बदलते आणि ते 288, 225 काय ज्या काय ते जागा लढणार आहेत. हे आश्चर्यकारक आहे खरं. हिंदुत्वाबद्दलची ही डबलडोलकीपणा करतात. कधी हिंदुत्वाची बाजू घेतात, कधी हिंदुत्वाच्या विरोधात काम करतात. मग ह्याबद्दल पण संजय राऊतनी कधीतरी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी ना. दुसऱ्यांना डबलडोलकी बोलण्या अगोदर तुमची भूमिका 2019च्या अगोदर काय होती विधानसभेच्या, आणि 2019च्या नंतर तुम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी बिस्किट फेकल्यानंतर तुमची काय अवस्था झाली ह्याबद्दल पहिलं भूमिका स्पष्ट करा आणि मग दुसऱ्यांवर टीका करा.